नमस्कार मंडळी, मी किशोर पेंटर. प्रवासाच्या या भागामध्ये आपणही स्वतः सहभागी होऊन माझ्याही नाट्य प्रवासाबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती सांगावी म्हणून हा माझा शब्दप्रवास. मित्रांनो, खरं तर कुठल्याही कलाकाराला भाषा, जात, धर्म, स्थळ, काळ, वेळ ह्याचं कसलंच बंधन नसतं. त्याला फक्त गरज असते ती एका संधीची. ज्यांना जी संधी मिळते ते त्याचं सोनं करतात, पण प्रत्येकाच्याच नशिबात तशी संधी असते असंही नाही. काही नुसते संधी साधू सुद्धा बनतात. एखादी संधी मिळाली केलं, पण माझ्या बाबतीत तसं घडलंच नाही. ते मी मुळात संधीची वाटच बघितली नाही. आम्ही जेव्हा लहान होतो, म्हणजे अगदी तिसरीतली वगैरे गोष्ट असेल, आम्ही पापडीला चाळीत राहायचो. मग तिथे आम्ही सगळे बाळगोपाळांचं आमची अशी टीम होती. मग तिथे आम्ही सगळ्या जयंत्या, सगळे सण असे मस्तपैकी साजरे करायचो. मग ते फॅनचे जी पॅकिंग असतात त्यांचे थर्माकोलचे तुकडे किंवा खोके वगैरे असं करून डेकोरेशन करायचं आणि मग त्याच्यातच त्या मूर्त्या बसवायच्या किंवा फोटो ठेवायचे आणि आम्हीच सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करायचो. त्याच्यात व्हायचं असं की सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे काय असायचं, तर आम्हीच आपली रचलेली काहीतरी छोटी छोटी नाटुकली असायची किंवा इतिहासाच्या पुस्तकातील शिवाजी महाराजांचा जो धडा असेल तो आपण प्रत्यक्ष त्या तिथे उतरवायचा अभिनय करून. आणि त्याच्यात दिग्दर्शक आम्हीच, नंतर नेपथ्य आमचंच, आईच्या साड्यांचे शामियाने बनायचे, मुलींच्या टॉप आणि ह्याचे आम्ही शिवाजी महाराजांचा टॉप बनवायचो आणि असंच बरंच काही पेपर वगैरे वापरून सगळं चाललं. म्हणजे मुळात झालं असं की त्याच्यामुळे नाटक तेव्हापासून माझ्या अंगात मुरायला लागलं आणि तिथूनच माझी नाटकाची खरी सुरुवात झाली. आणि पुढे मग शाळेत आम्हाला खरं तर नाटकासाठी काही स्कोप मिळाला नाही. आणि खऱ्या अर्थाने जे मी एकांकिका स्पर्धा स्टेजवर केली ती 11वीत असताना. मला आठवते कुबल सरांनी डायरेक्ट केलं होतं दाणादाण ही एकांकिका. तो माझा आयुष्यातला खरा स्टेजवरचा पहिला प्रयोग. कॉलेजमध्ये एकांकिका करत असतानाच नंतर मी आमचा एक ग्रुप होता संकल्प सिद्धी म्हणून, तो एक संस्था आम्ही जॉईन केली. त्यांचे संस्थापक होते कमलाकर नेने, जे नाला सुपारा लायचे, आणि संकल्प सिद्धी बोरिवली अशी आमची संस्था होती. आणि त्या संस्थेमधले सगळेच जे कलाकार होते ते सगळे बँकर्स, कोणी बँक ऑफ इंडिया, कोणी कॅनरा बँक असे. आणि त्याच्यात एकमेव बेकार कोण असेल जॉबलेस तर मी असायचो. खूप म्हणजे अभ्यासाकडे थोडंसं दुर्लक्ष व्हायचं नाटकामुळे, त्यामुळे घरात सपोर्ट नव्हता. मी चक्क तुम्हाला सांगतो की मी रिहर्सल्ससाठी, आमच्या रिहर्सल्स कुठे असायच्या, कधी नाला सोपारा, कधी बोरिवली, कधी दादर, तर मी ट्रेननी विदाऊट जायचो आणि पापडीला राहायचो. ते पापडीपासून वसई स्टेशनपर्यंत दोन्ही वेळा चालत जायचो. पण नाटकाची खास होती म्हणून ते तिकडे करावं लागलं. संकल्प सिद्धीच्या ना माझ्या खरं तर खूप छान आठवणी आहेत. आणि आमची बसस्टॉप एकांकिका खूप गाजली होती. त्याच्यानंतर माझघरातील माती आणि तो येणार आहे, अपंग, अशा खूप एकांकिका आमच्या गाजल्या होत्या. पण त्यातल्या बसस्टॉप ही जी एकांकिका होती त्याच्यातली तुम्हाला एक गमतीशीर गोष्ट सांगतो मी. झालं असं की बसस्टॉप मी जेव्हा करत होतो तेव्हा मला सगळ्या ठिकाणी बक्षिसं मिळाली पूर्ण. म्हणजे मला अभिनयाचं प्रथम ठरलेलं असायचं, दिग्दर्शनाचं प्रथम शिरीष सुखटणकर यांना, आणि अभिनेत्रीला माझ्याबरोबर जी काम करायची जी मुलगी तिला पहिलं किंवा दुसरं असं ठरलेलं असायचं. पण एक वेळा स्पर्धा कुठे होते नक्की मला आठवत नाही, कदाचित मुलुंडला वगैरे असावी, मुलुंड किंवा विले पार्लेला. तेव्हा आदल्या दिवशीच ना जी मुलगी काम करणार होती तिने सांगितलं की तिला काहीतरी जेन्युइन प्रॉब्लेम झालाय, ती येणार नाही. मग आम्ही आमच्या संस्थेमधलेच अमोल शर्मा जे होते त्यांची बहीण धना, हिला घेऊन आदल्या दिवशी, एक दिवस आधी फक्त तिला घेऊन वाचिक अभिनय करायला सांगायचा आणि आपण प्रयोग करायचा, शो मस्ट गो ऑन या बेसिसवर. आणि झालं काय की बसस्टॉपचं सीन असल्यामुळे ती बसस्टॉपवरती स्क्रिप्ट घेऊन, तिला लिटरली हातात स्क्रिप्ट दिलं, स्क्रिप्ट घेऊन वाचते आणि ती वाचत डायलॉग बोलते आणि मी माझं काम करतोय. आणि मग मी असा वेडा होतो त्याच्यामध्ये थोडं दाखवलं. मग मी तिला पुढे जा, मागे ये, असं हळूहळू तिकडे स्टेजवरती सांगायचो. आणि झालं, शो झाला. रिझल्टच्या वेळेला आमच्याशी धाकधूक, अरे काय यावेळेला आपण
फसलो म्हणून. दिलीप कोल्हटकर त्यावेळेला हे होते परीक्षा. झाला, रिझल्ट लागला. अभिनयाचं प्रथम मला मिळालं, दिग्दर्शनाचं मिळालं, एकांकिका नंबरात पहिली आली आणि त्या मुलीला सुद्धा एक विशेष वाचिक अभिनयाचं बक्षीस दिलं. पण त्याचं झालं काय असं, हे रिझल्ट लागल्यानंतर दिलीप कोल्हटकर असं निघालं होतं आणि आम्ही पण तेव्हा निघालो होतो परत आमची शील्ड घेऊन. परत त्यांनी बोलवलं, ए तू इकडे, तू बसस्टॉपमधला बाबू तूच केला होता ना? तर म्हटलं हो. म्हणजे परत कधी जर तू बसस्टॉप एकांकिका केलीस आणि जर का मी परीक्षक असलो तर तुला एक सुद्धा बक्षीस देणार नाही. फाटलीच माझी. म्हटलं असं काय सर, म्हणजे काही चुकलं का माझं? मला काही चुकत असेल तर सांगा, मी सुधारणा करतो. तर म्हणे नाही रे, पाठीवर थाप मारून मला म्हणाले की या एकांकिकेतनं तुला सगळं काही येतंय, तेव्हा आता नवीन काहीतरी कर म्हणून. ही पावती मी कधीच विसरणार नाही. तसंच तुम्हाला सांगतो, अपंग ही एकांकिका जी होती ना, जेव्हा हे कॉलेजचं चालू असताना प्रकरण मी संकल्पसिद्धीमध्ये होतो, त्याच्यानंतर जॉबलेस असल्यामुळे झालं असं की हे सगळे जे माझे बँकर्स जे मित्र होते त्यांनी ठरवलं की अरे बाबा, हे नुसतं नाटक करून काही होणार नाही. मग त्यांनीच स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षेचा फॉर्म आणला, मला त्यांनीच पुस्तकं आणून दिली, भरून दिली आणि मला स्टाफ सिलेक्शनतर्फे जॉब मिळाला आणि पोस्टिंग झाली गोव्याला, डायरेक्ट गोवा. मग गोव्याला गेल्यानंतर मग ती नाटकाची खास काही गप्प बसू देत नाही. मग काय केलं तर तिकडे ADA, ॲमॅच्युअर्स ड्रॅमॅटिक असोसिएशन म्हणून एक संस्था होती. परेश जोशी त्या संस्थेचे संस्थापक आणि श्यामचारी डिरेक्शन करायचं. तर ती संस्था मी जॉईन केली. तर तिथे आम्ही अपंग ही एकांकिका करत होतो, शिरीष चित्रणकरांची लिहिलेली. तर त्याच्यात झालं असं की ती दिग्दर्शन मीच केलं होतं. मी आणि विलास पाटील म्हणून एक मुलगा होता, मुंबईतलाच होता पण तो तिकडे शिप बिल्डिंग शिकत होता गोव्याला. तो आणि मी एकांकिका करत होतो आणि हा पठ्ठ्या एकांकिकेच्या 7व्या पानावरनं चालू शो मध्ये डायरेक्ट 21व्या पानावर, म्हणजे आणखीन 2-3 पानाने एकांकिका संपली असती. काय करायचं? माझी वाट लागली. म्हटलं अरे हा करतोय काय? आता 2 म्हणजे एकांकिका सुरू होऊन 5 मिनिटं झालीत आणि आता 8व्या मिनिटाला एकांकिका संपणार. मग तेव्हा माझं असं म्हणजे एक धीर सुटलेला, डिप्रेशनमध्ये असलेला असा प्रोफेसरचा रोल होता. मग त्या रोलमध्ये मी प्रेक्षकांकडे बॅक करून त्याला त्या पानांच्या ओळी अशा वेड्याच्या आविर्भावामध्ये सांगून परत त्या पानावरती आणलं आणि ती एकांकिका कशी पुन्हा तिकडनं सुरू करायला लावली त्याला. आणि हे सगळं केल्यानंतर एकांकिका नंबरात पहिली आणि पुन्हा अभिनयाचं बक्षीस पहिलं मला आणि माझ्याबरोबर होता त्याला दुसरं. म्हणजे एवढ्या चुका करून सुद्धा आपण पूर्णपणे प्रसंगावधान राखून यश मिळवू शकतो, ही शिकवण मला त्या एकांकिकेने दिली. एकांकिका खूपच सुंदर झाली. मला खूप रडू आलं होतं शो झाल्यानंतर मला वाटलं की ही एकांकिका आपल्या हातातनं गेली खूप मेहनत करून सुद्धा. पण यश मिळवण्यासाठी प्रसंग अवधान, धैर्य ठेवणं हे फार महत्वाचं असतं. गोव्याला नोकरीनिमित्त मी 5-5.5 वर्ष होतो. पण 5वी वर्ष म्हणजे ADA बरोबर आम्ही खूप काम केलं, खूप एकांकिका, पूर्ण गोवाभर फिरलो एकांकिकेच्या निमित्ताने आणि सलग महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सुद्धा गोव्यातनं मी भाग घेतला होता. महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेमध्ये आम्ही पडघम हे एक नाटक केलं होतं अरुण साधूंचं, आमच्या तालमी चालायच्या कॉलेजच्या गच्चीवरती आणि परेश जोशी दिग्दर्शन करत होते. तसे परेश जोशी म्हणजे नाट्य वलयातली मोठी व्यक्ती गोव्यातली, त्यामुळे मुंबईतले जे मोठे कलाकार होते ते सगळे त्यांच्या घरी उतरायचे राहायला. तशा एकदा बाई आल्या होत्या, विजया मेहता, आणि आमची पडगमची रिहर्सल चालू होती. तर बाई आल्या होत्या टेरेसवरती आमची रिहर्सल बघायला. बघू रे तुझी पोरं काय करताय, जरा येते बघते असं म्हणून आल्या. आमची तालीम सुरू होती आणि रिहर्सल संपली, म्हणजे ब्रेक घेतला आम्ही मध्ये. तेव्हा मला त्यांनी बोलवले, तू वटकरची तूच करतोस भूमिका ना, इकडे जरा. तू असं का रे मध्येच घाटी भाषेमध्ये बोलतोस आणि मध्ये शुद्ध भाषेत बोलतोस? त्यांनी मला प्रश्न विचारला आणि मी डायरेक्टरांकडे बघतो, परेश जोशींकडे, कारण त्यांनी तसंच सांगितलेलं. तो वटकर म्हणजे काय असतं की जेव्हा तो गुप्तहेर म्हणून माहिती काढायला जातो ना, तेव्हा तो घाटी भाषेत बोलतो आणि एरवी तो नॉर्मल असतो तेव्हा तो शुद्ध मराठीत बोलतो. तर मी सांगितलं तसं बाईंना. तर बाईंनी परेश जोशींना सांगितलं की हा घाटी भाषा खूप चांगली बोलतो, त्याला ते असं मध्ये ब्रेक करू नको, त्याला सलग तसंच बोलायला लाव, हा नंबरात येईल बघ पोरगा.
आणि खरं सांगतो तुम्हाला, मला पडघममध्ये अभिनयाचं पारितोषिक मिळालं महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचं. बाईंची कृपा म्हणायची. आणखीन एक अनुभव आहे, वाईट अनुभव. आमची घोड्याची तिरपी चाल म्हणून एक एकांकिका होती आणि बिचोलीमला होती ती, बिचोलीला. आणि एकांकिका म्हणजे कसं सगळं सुशेगात ना गोव्याचा कारभार, की जेवण खावणं झाल्यानंतर एकांकिका स्पर्धाला येऊन लोक बसणारी गावातली स्पर्धा, पण असं स्टेज बनवलेलं छानपैकी, वरती फक्त जावळ्या टाकून झाकलेलं आणि पडदा आणि एवढंच सगळं, जी सामग्री असते तेवढीच. आणि त्याने असं मला सांगितलेलं की तुम्हाला मेकअपमॅन वगैरे मिळेल, पण तोही मिळाला नव्हता काहीच. म्हणजे जे आम्ही गेलो तसंच उभे राहिलो स्टेजवरती आणि करायचं असं. आणि इकडे गेल्यानंतर बघितलं तर एकूण 8 ते 9 एंट्रीज, 9 वाजता एकांकिका स्पर्धा सुरू झाली आहे. आणि 9 एंट्रीज म्हटल्यानंतर तुम्ही विचार करा, आमची 7वी का 8वी एकांकिका होती. पहाटे 3:30 ते 4:45 वाजता आमचा शो सुरू झाला. म्हणजे आम्ही स्टेजवरती आलो, पूर्ण थंडीचे दिवस, वरती झवळ्यांमधनं दवाचं पाणी पडतंय मस्तपैकी, आणि त्याच्यामध्ये माझा रोल होता दरोडेखोराचा. असा धोतर घातलेलं, असा तो काळा पट्टा बांधलेला आणि वर्ण पूर्ण उघडा आणि हातामध्ये बंदूक, आणि थंडीही म्हणतीये. तिकडे गारठलो आम्ही आणि याच्या हातातली बंदूक लागली थरथरायला थंडीने. म्हणजे तिकडे काय नाटक करणार, सगळे डायलॉग कुडकुडत बोलून कशा असा शो केला. काहीही मिळालं नाही, मिळणं शक्यच नव्हतं, कारण तो शोच तेवढा बकवास झाला होता. आणि तो असे काही बरे वाईट अनुभव खूप मिळालेले आहेत. विजय कुमार नाईक म्हणून आता खूप मोठी व्यक्ती आहे ती, नाट्य क्षेत्रातली, दिग्दर्शन, लेखन, बरंच काही. ते सुद्धा आम्हाला तिकडे स्पर्धेला असायचे आमच्यासोबत. म्हणजे ते आम्हाला तेव्हा प्रतिस्पर्धी म्हणून असायचे. त्यांनी सुद्धा मला एकदा भेट घेतल्यानंतर सांगितलं होतं की आमच्या संस्थेत येतो, तुझ्याकडे स्पार्क आहे म्हणून. तेव्हा पण आम्ही ठसनमध्ये ना, ती प्रतिस्पर्धी, आम्ही ADA, त्यांचे हंस नाट्य कला मंडळ, पण आम्ही चांगले मित्र झालो आणि आस्थागायत आहोत. विजय कुमार नाईकांचं नाव मला मुद्दाम घ्यावं असं वाटतं, कारण ते या क्षेत्रातली खूप अभ्यासू व्यक्ती आहे. त्यांचा मोठा भाऊ दिलीप कुमार नाईक, त्यांनी स्वतः लिहिलेलं आणि अखेर हे एक नाटक होतं. ते मी मुंबईत आलो जेव्हा गोव्याहून परत, तेव्हा आम्ही मुंबईला राज्य नाट्य स्पर्धेसाठी केलं होतं. आणि अखेर म्हणजे तुम्हाला सांगतो, सॅम्युअल बॅकेटने 2 प्रकारचे नाटकं लिहिली. एक तर दी एंड गेम आणि दुसरा वेटिंग फॉर गोदो. म्हणजे एक आशावाद आणि एक पूर्णपणे निराशावाद. तो जो एंड गेम जो होता तो निराशावाद, म्हणजे त्याचंच त्यांनी मराठीत भाषांतर केलं होतं, त्याला आणि अखेर असं नाव दिलं होतं. म्हणजे तुम्हाला नाटकाची सुरुवात सांगू का, त्या नाटकाच्या सुरुवातीला ना 4 भिंतीमध्ये बंद एक मालक आणि एक त्याचा नोकर, एवढेच माणसं. आणि नाटक व्हीलचेअरवरती सुरू होते, मालक बसलेला आहे आणि त्याचा पहिला डायलॉग जेव्हा पडदा उघडतो तेव्हा असतो कुठला तर, माझी प्रिय चिंधे. म्हणजे ते एक फाटका वस्त्र असतं, ते अशा प्रकारचं नाटक. पण ते नाटक खरं सांगू का तुम्हाला, मला खरंच लाज वाटते सांगताना, की त्यांनी जीव तोडून शशांक केवलेंनी बसवलं होतं. शशांक केवलेंनीच लिहिलं होतं, नाही दिलीप कुमार नाही, शशांक केवलेंनी. त्यांनी जीव तोडून बसवलं ते नाटक, पण आम्हाला ते नाटक कळलंच नाही. आम्ही काय करतोय, फक्त डायरेक्शन जे डायरेक्टरनी सांगितलं तशा प्रकारे आम्ही केलं, पण आम्ही काय करत होतो हेच आम्हाला कळलं नाही. त्यामुळे नाटकाबद्दल इतकं वाईट लिहून आलं होतं पेपरामध्ये नंतर, की काय विचारताच होईना, की अशी नाटकं स्पर्धेला घेतातच कशी वगैरे वगैरे. पण मी सांगतो तुम्हाला, हा अपमान मला सहन नाही झाला, म्हणून मी रेग्युलर म्हणजे नियमाने ते नाटक सतत वाचत राहिलो. पण तुम्हाला आज जर तुम्ही मला तो रोल परत करायला सांगितलात ना, तर तो रोल जसा कसा हवा होता ना तसाच्या तसा मी उठवू शकेन, कारण आता मला ते नाटक कळलं काय आहे ते. म्हणजे अशीही वेळ येते की काही वेळेला आपल्याला नाटक आपल्याला भिनत नाही, आपल्याला स्वतःला, कलाकाराला, नटाला, तेव्हा ते उठत. म्हणजे हा एक सुद्धा अनुभव मला नाटकामुळे आला. म्हणजे थोडक्यात काय तर, नाटक आपल्याला काय काय शिकवतं, तर नाटकाने आपल्याला प्रसंगावधान शिकवलंय, आपल्याला धैर्याने तोंड द्यायला शिकवलंय प्रत्येक गोष्टीला, आपली वाचा शुद्ध करते नाटक, वाणी शुद्ध करते आपल्याला. आत्ता सांगितल्याप्रमाणे की बरे वाईट कटू अनुभवातनं आपण एवढं शिकू शकतो की आपण सहनशील बनतो, आपण स्वतःला ऑन ऑफ करायला शिकतो. ह्या बऱ्याच गोष्टी आपल्याला नाटकामुळे शिकायला मिळतात.
एक अनुभव तर तसं खूपच आहेत. मी जवळजवळ 70हून अधिक एकांकिकांमध्ये काम केलं. त्याच्यानंतर एक जवळजवळ 15-20 एकांकिकांचं दिग्दर्शन केलं. माझी मिसेस प्रिया शाळेमध्ये आहे. त्या शाळेमध्ये त्यांना विज्ञान नाटिका लागायच्या, तर त्याचं मी लिखाण आणि दिग्दर्शन केलं. तिथं नॅशनल लेवलपर्यंत जाऊन आली होती. मला स्टेटची 3 बक्षिसं आहेत. आणि नंतर उमेळा म्हणून आमच्या इथे एक गाव आहे, तिथे दरवर्षी मी जवळजवळ 8 ते 9 पूर्ण 2 अंकी नाटकांचं दिग्दर्शन केलं. त्याचं नेपथ्य, त्याचं संगीत, त्याचे प्रकाश योजना सगळं आम्हीच करत होतो. मी माणिकपूर चर्चचं एक नाटक बसवलं होतं, जीजस क्राइस्टवरती होतं ते नाटक. ते नाटकसुद्धा खूप लोकांना आवडलं होतं आणि खऱ्या अर्थाने खूप सुंदर झालं होतं नाटक. तर प्रवास हा असाच चालू आहे, अजूनही चालू राहणार. फक्त झालं आहे असं की हल्ली खूप नवीन कलाकार आलेले आहेत, त्यांच्याकडे वेळ अमाप असतो, त्यांना वेळ ते देऊ शकतात. त्या तुलनेमध्ये आम्ही वेळ देऊ शकत नाही तेवढा, आणि किंबहुना त्यांच्याबरोबर कोपअप करणं जड जातं. म्हणून थोडासा एक ब्रेक मिळतो, ज्याचं म्हणजे कधी कधी खरंच घरात बसला बसला असं वाटतं की अरे नाही यार, आपण पण आता पुन्हा नव्याने सुरू करायला हवं. मग कधीतरी पुन्हा एकदा कला क्रीडासाठी किंवा याच्यासाठी एकांकिकामधनं भाग घेतला, केलं, आपल्या साचलेली धूळ उडवून लावली. तिथे सुद्धा चांगले बरे वाईट अनुभव येतात, सगळ्यांनाच येतात. फक्त मला एवढंच सांगायचं आहे की कुठल्याही कलाकाराने आपल्याला संधी मिळेल, फक्त संधी मिळेल अशी वाट बघत बसू नये. नुसती संधी अशी कोणाला कधीच पायाशी चालून येत नाही. त्याला खरी आवड असेल, ज्याला आपण म्हणतो ना सुलेमानी किडा किंवा नाटकाची खास, त्यांनी जिथे मिळेल आपल्याला करायला काम तिथून करावं. जसं मिळेल, जो रोल मिळेल तसं करावं. फक्त आपण करत असलेल्या भूमिकेशी आपण प्रामाणिक असलं पाहिजे आणि पूर्णपणे त्याचा अभ्यास करूनच ती भूमिका केली पाहिजे. नाटक म्हणजे काय असतं थोडक्यामध्ये, तर आपण जे एरवी वास्तवामध्ये जे अनुभव घेत असतो, जे निरीक्षण करत असतो, तेच निरीक्षण आपण त्या भूमिकेमध्ये आपल्या परीने ओतून ती भूमिका प्रस्तुत करायची. तो एक त्या भूमिकेतल्या त्या प्रकारच्या माणसाचा किंवा त्या जो खरा वास्तवातला माणूस असेल त्याचा अनुभव जसाच्या तसा आपण स्टेजवरती उतरवायचा. आणि त्यासाठी तुम्हाला तुमचं निरीक्षण असणंच फार गरजेचं आहे, जरुरीचं आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या हाताखाली काम केलं, शिकलो बरंच काही. आणि तुम्ही म्हणत कसं की एखाद्या व्यक्तीचं तुमच्यावरती पगडा वगैरे असं, तर तसं काही पगडा नाही आहे. ज्या नाटकामध्ये जो भूमिका चांगली करत असेल तो नट माझ्या आवडीचा. असं नाही की नाना पाटेकरच आवडतात किंवा विक्रम गोखलेच करतात, असंही नाही. उद्या काल एखादा तरुण पोरगा सुद्धा एखाद्या एकांकिकामध्ये सुंदर काम करून जातो, त्याच्याकडनंही आपल्याला बरंच शिकता येतं. त्याला सुद्धा हॅट्स ऑफ, तो सुद्धा आपला गुरु बनू शकतो. त्यामुळे इथे हा मोठा कलाकार, हा छोटा कलाकार, हा ज्येष्ठ, हा कनिष्ठ असा भेदभाव माझ्या मनात कधीच आला नाही कोणाविषयी आणि येणारही नाही. किंबहुना तसा भाव नसावा, कारण असा भाव ठेवल्यामुळेच किंवा तुलना करत गेल्यामुळे आपण आपली दुसऱ्यांची किंवा दुसरे आपल्याला कोणाची तरी तोलतात आणि तुलना करत बसतात. यामुळेच सध्या कलाकार डिप्रेशनमध्ये जायला लागलेले आहेत, जी फार वाईट गोष्ट आहे. आणि दुसरी एक गोष्ट अशी होती की जेव्हा म्हणजे माझी जी सुरुवात झाली नाट्य माझ्या प्रवासातली ती संकल्पसिद्धीमध्ये, तिथे सगळे निर्व्यसनी होते. एकाही माणसाला कशाचंही व्यसन नव्हतं. त्यामुळे नाटकानंतर जो होणारा अंक होता तो आम्ही पहिल्यापासून कधी शिकलोच नाही. आणि माझी कळकळीची विनंती आहे सगळ्या नवीन कलाकारांना आणि त्या नवीन कलाकारांना घडवणाऱ्या सगळ्या थोर कलाकारांना की त्या 4थ्या अंकाचं नवीन पिढीला तुम्ही विष पाजू नका, ती सवय लावू नका. पण त्याच्यामुळे खूप कलाकार आपल्याला माहिती आहेत की खूप कलाकारांचं त्याच्यामध्ये वाटोळं झालेलं आहे अक्षरशः आयुष्याचं. तर कलाकारांनी आपल्या कलेशी निगडीत असावं, व्यसनांशी नाही, एवढी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आणि स्टेजवरती आपल्याला ताकदीने उभं राहण्यासाठी आपल्याला स्टॅमिना असणं गरजेचं आहे. तुमचा स्टॅमिना असण्यासाठी तुम्हाला नियमित व्यायाम केला पाहिजे आणि तुमचं आरोग्य तेवढंच चांगलं ठेवलं पाहिजे. श्वसनाचे जे एक्सरसाइज आहेत ते नेहमी नियमित केले पाहिजेत. त्याच्यामुळे आपण स्टेजवरती चिरकाल तग धरू शकू आणि आपल्या कलेला न्याय देऊ शकू. बस यापुढे अजून माझ्या जीवनात जे कोणी कलाकार येतील त्यांच्याबरोबर काम करायला मला आवडेल. तुम्हाला जर वाटलं मी तुमच्याकडे काम करायला योग्य मला भूमिका असेल तर तुम्हीही मला बोलवा, मी तयार आहे. आणि मला या प्रवासामध्ये माझ्या नाट्य प्रवासाचं वर्णन करण्यासाठी तुम्ही संधी दिल्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार.